डिलिमिटेशनची जी अधिकार दिले गेलेले आहेत ते असंवैधानिक पद्धतीने दिले गेलेले आहेत अशी त्यांची भीती होती. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की 5 वर्षांनी आपण कोविडचं कारण देतोय. जर कोविड 2021 साली संपला तर सेन्सस सुरू व्हायला 5 वर्ष एवढा उशीर का व्हावा? तो लवकर जर आपल्याला 29 ला जर द्यायचं होतं महिलांना आरक्षण तर लगेच 22 ला वगैरे सुरू व्हायला हवं. पहिली गोष्ट अशी आहे की 2023 ला आपण अमेंडमेंट केलं ना. अमेंडमेंट कधी केलं? आणि तेव्हा जर तुम्ही त्या अमेंडमेंटमध्ये मान्य केलं की सेन्सस आणि डिलिमिटेशन यानंतर हे दिलं जाईल तर तुम्हाला तेव्हा तर माहिती होतं, तेव्हा का नाही विरोध केला? तेव्हा करायला पाहिजे होतं ना. आज जे तुम्ही विरोध करताय तेव्हा असं एकमताने तुम्ही मान्य केलं. आणि सेन्ससला वेळ का लागला आपल्याला माहिती आहे की 2023च्या शेवटी आपण कोरोनातनं मुक्त झालो. त्यानंतर जी प्रोसेस आपण सुरू करायची आहे 2 वर्ष आधी प्रोसेस करावी लागते. ती प्रोसेस आपण 2 वर्ष केली आणि मग 26 ला सेन्सस म्हणजे आज आपण म्हटलं 2011चं सेन्सस 9 ला सुरू होतं. त्यावेळेस 11 ला ते पूर्ण होतं. म्हणजे 11 ला ऍक्च्युअल सेन्सस होतं. त्यामुळे मुळामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांना हे माहिती होत्या. दुसरं, डिलिमिटेशन समजा 2002 ला झालं तर महाराष्ट्रामध्ये डिलिमिटेशन झालं. महाराष्ट्राचं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचे जे कमिशनर होते ते त्याचे सचिव होते. आणि त्या कमिशनमध्ये कोण होतं? विलासराव देशमुख होते, गोपीनाथराव मुंडे होते, आपले याचे नारायणराव राणे विरोधी पक्षनेते म्हणून होते. सगळ्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या सगळ्या इररेस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे डिलिमिटेशन कमिशन ठरवत, त्याच्यावर होत नाही. त्याच्यावर मेंबर्स जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते जर त्या स्टेटमध्ये असतील त्या प्रत्येकाला डिलिमिटेशन कमिशनवर मेंबरशिप मिळते. त्यामुळे कोणीतरी येऊन मी कोणाला तरी मला वाटलं म्हणून मी अदिती तटकरेंना देऊन टाकलं असं होत नाही. त्याचे नियम आहेत. आणि हे इररेस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट होतं. हे जे डिलिमिटेशन होतं हे पूर्ण इलेक्शन कमिशन करतं.